नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ 1 वर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की भरपूर विद्यार्थ्यांनी विचारला की पोलीस भरती कधी येणार आहे। तर त्याबद्दल हा व्हिडिओ तयार केलेला आहे। व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघा। एक प्रश्न विचारतो, त्याचा कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवा। महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या कोणत्याही एका राज्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा। महाराष्ट्राच्या सीमेला राज्य लागलेले आहेत, त्यातल्या कोणत्याही एका राज्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर चला आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं की फेब्रुवारीच्या 15 तारखेच्या आतमध्ये फॉर्म सुटतील, बरोबर। तर मित्रांनो, हे मी का सांगितलं होतं, कारण जे तुम्ही 2016, 17 आणि 18 या 3 वर्षाचं जर का तुम्ही बॅकग्राऊंड पोलीस भरतीचं बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येतं की पोलीस भरतीचे फॉर्म जे आहेत ते जास्तीत जास्त करून 15 फेब्रुवारीच्या आतच सुटलेत, पण ह्या वर्षी सुटले नाही। तर मित्रांनो, मुलं बघतात की सुटले नाही, मी खोटं बोललो। तर मित्रांनो, सुटले नाही ते बरोबर आहे, पण का सुटले नाही ते देखील बघा। 2016, 17 आणि 18ला कोणत्याही प्रकारची लोकसभा निवडणूक नव्हती, काही नव्हतं, आचारसंहिता देखील नव्हती, त्यामुळे पोलिसांना वेळ होता पोलीस भरती काढण्यामध्ये, बरोबर। तर आता लोकसभा निवडणूक आलेली आहे आणि त्याचप्रमाणे मराठा आरक्षण मोठा मुद्दा आहे। तर अजून त्याच प्रकारे आता जे हल्ला झाला, भरपूर असे काही गोष्टी आहेत ज्यामुळे आता इलेक्शन होते, आचारसंहिता लागू होईल। अशा कारणांमुळे पोलिसांना बंदोबस्तामध्ये बिझी असणार, ड्युटी करण्यामध्ये बिझी असणार। तर पोलीस भरती काढण्यामध्ये वेळ कुठे, त्यांना वेळ सध्या नाही त्यांना पोलीस भरती काढण्यामध्ये। तर ह्याचा अर्थ असा नाही 2019मध्ये भरती होणार नाही। मित्रांनो, 2019मध्ये भरती होणार आहे। आता जे रिक्त पदांच्या जागा आहेत त्या देखील आलेल्या आहेत, ते तुम्ही बघू शकता विविध यूट्यूब चॅनलवर, आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील काही व्हिडिओ आहेत दाखवलेले। तर मित्रांनो, भरती 100% येणार आहे, तर कधी येणार आहे हा मोठा प्रश्न आहे, बरोबर। तर मित्रांनो, मी सांगितलं होतं 15 तारखेच्या आत, 3 वर्षामध्ये 15 तारखेच्या आतच फॉर्म सुटलेले होते, पण आता आचारसंहिता लोकसभा निवडणूक आलेली आहे, त्यामुळे 15 तारीख उलटून गेली, आता काही फॉर्म सुटले नाहीत। तर मित्रांनो, 3 मार्चपर्यंत तुम्ही वाट बघा। जर का फॉर्म सुटले नाहीत तर समजून घ्या की भरती लांबणीवर गेलेली आहे। लांबणीवर म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की 2020मध्ये 2019मध्येच भरती होणार। मित्रांनो, लांबणीवर म्हणजे मे महिन्यामध्ये तुमची भरती पूर्ण होईल, कारण आचारसंहिता आहे, पोलिसांना बंदोबस्त असतो, ड्युटी असते, इलेक्शन असतं, लोकसभेच्या निवडणुका, विविध अशी कारणं आहेत, आणि त्याप्रमाणे आरक्षणाचे मुद्दे देखील भरपूर आहेत। तर त्या कारणामुळे पोलिसांना भरती काढण्यामध्ये वेळ नाही आहे, बरोबर। आता पेपर ऑनलाईन आहेत असे परिपत्रक देखील आलेलं आहे। आता बघू, जेव्हा GR सुटेल पोलीस भरती जेव्हा डिक्लेअर होईल त्यावेळी आपल्याला सर्व गोष्टी माहीत पडतीलच। तर या गोष्टी देखील आपण यूट्यूब चॅनलला दाखवणार आहोत ज्या दिवशी GR येईल त्या दिवशी। तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा एवढाच आहे, तुम्ही 3 वर्षाचा बॅकग्राऊंड बघा, भरती का निघली नाही ते देखील बघा। निघली नाही हे बघता, पण का निघली नाही त्याचा देखील थोडा सावकाश एकदम काळजीपूर्वक विचार करा, का निघली नाही ते। भरती निघणार आहे मित्रांनो, 2019मध्येच निघणार आहे। रिक्त पदांची होण्याची दाट शक्यता आहे, जवळजवळ 7 किंवा 6 हजारपर्यंत वेकेन्सी असेल। मेगा भरती होती, पण मेगा भरती पोलीस भरतीसाठी नव्हती, विविध तलाठी, तहसीलदार किंवा शिक्षक भरती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, वन विभाग यासाठी शिक्षकांची भरती, यामध्ये मेगा भरती झालेली आहे। पण पोलीस भरतीमध्ये 4 वर्षामध्ये मेगा भरती झालेली नाही, तर ह्या वर्षी देखील होणार नाही अशी मला शक्यता वाटते। 6000 किंवा 7000 जागा असतील अशी शक्यता आहे। तर पहिली लेखी परीक्षा एकाच 5 प्रमाण केलं आहे, अजून मे महिन्यामध्ये तुमच्याकडे जवळजवळ 4 किंवा 3 महिने आहेत अभ्यासाला, अभ्यास करा। आणि पेपर ऑनलाईन असला तर झालं तर सगळ्यांचंच नुकसान होणार आहे, आणि नाही झालं तर कुणाचंच नुकसान होणार नाही। जो अभ्यास करतोय त्याला ऑनलाईन पेपर असला तरी त्याचे उत्तर बरोबर येणार आहेत, आणि ऑफलाईन पेपर असला तरी त्याचे उत्तर बरोबर येणार आहेत। त्याचा अभ्यासच नाही, त्याला ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो त्याला मार्कच पडणार नाहीत, कारण अभ्यास नाही म्हटल्यावर कशाही पद्धतीने घ्या त्याला मार्कच पडणार नाही म्हटल्यावर विषय संपला। राहिला फिजिकलचा सवाल। फिजिकलला आता मित्रांनो उडी कॅन्सल केलेली आहे। ज्यांचा गोळा नाही त्यांनी गोळा वाढवायचा प्रयत्न करा, ज्यांचं वजन जास्त आहे पण गोळा आउट ऑफ आहे पण वजन जास्त आहे त्यांनी जास्तीत जास्त रनिंगकडे फोकस करा। कारण लॉंग जम्प ज्यांचं व्यक्तींचं शरीर जाड आहे त्यांना लॉंग जम्प तर जाणं अशक्य आहे। अशक्य म्हणजे अशक्य नाही, अवघड आहे, अशक्य कोणती गोष्ट नाही। तर ज्यांचं शरीर जाड आहे त्यांनी फिजिकलकडे जास्तीत जास्त लक्ष द्या। टोटल आपल्याला
ग्राउंडला 50 पैकी 46 किंवा 48 किंवा 50 पैकी 50 तरी मार्क पाहिजेत. कमीत कमी 46 मार्क देखील पाहिजे. ज्याला आरक्षण नाही कोणत्याच प्रकारचं, सर्वसाधारणमध्ये आहेत प्रत्येक कास्टमधून, त्याला कमीत कमी 46 किंवा 48 किंवा 50 पैकी 50 मार्क जरूर पाहिजेत. ज्याला 50 पैकी 50 पडतात त्यांनी असं समजून घ्या मला 100 पैकी 100 फिजिकलला पडले. 48 पडतात त्यांनी समजून घ्या 98 पडले. 46 पडतात त्यांनी समजून घ्या 96 मार्क पडले. मार्कांचा फरक तुम्ही समजून घ्या. जास्तीत जास्त मार्क फिजिकलला करा, कारण फिजिकल तुमच्या हातामध्ये, लेखी तुमच्या हातामध्ये नाही. लेखी फक्त तुम्ही अभ्यास करू शकता, काय येईल आणि काय नाही हे आपल्याला माहीत नाही. काय येईल म्हणजे नेहमीचे ठरलेले प्रश्न असतात, थोडेफार नवीन प्रश्न असतात, पण तुम्हाला फिजिकलला माहिती आहे बाबा 1600 100 आणि गोळा आहे, मग त्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्या पूर्ण करा. आणि लेखीला एकाच 5 प्रमाणे पुढे वाढेल की नाही माहीत नाही, जसं आपल्याला अपडेट भेटेल तसं तुम्हाला यूट्यूब चॅनलवर सांगू. पण आता सध्या तरी एकाच 5च प्रमाणे, तर त्यामध्ये आपण कसं बसू शकतो, कशा प्रकारे अभ्यास करू शकतो त्याप्रमाणे अभ्यास करा. नोबल पुस्तक आहे, संभाव्य प्रश्नपत्रिका वाचा आणि स्वतःच्या परीने देखील अभ्यासाचा प्रयत्न करा. एकमेकांवर निर्भर राहू नका. आणि भरतीचा राहिला प्रश्न, 3 मार्चपर्यंत वाट बघा. 3 मार्चपर्यंत भरती निघलीच नाही, मग जास्तीत जास्त 6 मार्चपर्यंत वाट बघा. 6 मार्चपर्यंत देखील लागली नाही भरती तर समजून घ्या भरती मे महिन्यात होईल. तर भरती 100% होणार आहे. तर जे काही चालू घडामोडीचे थोडेफार व्हिडिओ अपलोड करत असतो ते देखील लिहून घ्या आणि स्वतःच्या अभ्यासाला देखील तयारीला लागा. आता डिक्लेअर भरती झाली नाही, भरती डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही अभ्यास करू, फिजिकल करू, ही गोष्ट शक्यतो टाळा. आता पहिल्यांदा लेखी परीक्षा, मग लेखीवर जास्त फोकस करा. ग्राउंडला देखील करा, पण ग्राउंडपेक्षा जास्त आता लेखीला करा, कारण तुम्ही लेखीमध्येच बसला नाही तर ग्राउंडला एवढं करून काय फायदा नाही. लेखीला फोकस करा आणि ग्राउंड ज्यांचं आउट ऑफ आहे त्यांनी लेखीकडे फोकस करा. आणि ज्यांचं दोन्ही पण आउट ऑफ आहे, म्हणजे आउट ऑफ म्हणजे ज्यांचा जास्तीत जास्त लेखीचा अभ्यास आहे त्यांनी अजून ट्राय करा, कारण प्रमाण कमी केलेलं आहे. एकाच 5 आहे, एकाच 15 होईल तेव्हा होईल, पण सध्या एकाच 5 आहे. कारण आपण भांडण करून मोर्चे काढून या गोष्टी सॉल्व्ह होत असतील तर चांगल्या गोष्टीत, पण नसेल होत तर आपल्याकडे पर्याय नाही अभ्यासाशिवाय. आणि सरकारला काही घेणं देणं नाही. जर का तुम्ही परीक्षेला आला किंवा न आला, त्यांना जे वेकेन्सी असतील 6000 त्यांच्या त्या भरून जाणारच आहे. जर तुम्ही बोलत असाल एकाच 15 आणि सरकार नाहीच केलं तर सरकारला काही घेणं देणं नाही. तुम्ही भरतीला या किंवा नका येऊ. जाणारे विद्यार्थी जातात, पास होणारे पास होतात. तर भरतीचं तुम्हाला सांगितलं आहे 3 मार्चपर्यंत वाट बघा. नाही निघली तर मे महिन्यामध्ये भरती होईल. तर अजून काही प्रश्न विचारायचे असतील, माझ्याकडून काय राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अभ्यास करा. कशा पद्धतीने ऑनलाईन पेपर होईल ते देखील पुढील व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे प्रश्न विचारतात की भरती कधी होईल त्यांना देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेंड करा. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.